आता एक मोठी बातमी समोर येते। झीशान सिद्दीकी हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आणि सलमान खान धमकी प्रकरणी। खरं तर दोन्ही प्रकरणांची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र फडणवीसांच्या देखील भेटीला पोहोचलेले आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, झीशान सिद्दीकी हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण तसंच सलमान खान धमकी प्रकरणी झीशान सिद्दीकी हे फडणवीस यांची भेट घेत आहेत आणि या दोन्ही प्रकरणांची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। दरम्यान मुंबई पोलीस आयुक्त देखील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले असल्याचं कळतंय। विवेक फणसाळकर यांच्यासोबत गुन्हे विभागाचे अधिकारी देखील उपस्थित आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि सलमान खान धमकी प्रकरण या दोन्ही प्रकरणाबाबत राज्य सरकार या ठिकाणी गंभीर असल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत निवासस्थानी आपण पाहिलं असेल तर मुंबईचे पोलीस आयुक्त फणसाळकर त्याचप्रमाणे बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र झीशान सिद्दीकी आता दाखल झालेले आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपला ते संवाद साधताना पाहायला मिळणार आहेत। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणानंतर झीशान सिद्दीकी यांनी एक सूचक असं ट्विट केलं होतं की जी आमच्या वडिलांची हत्या झालेली आहे या संदर्भात कोणतेही राजकारण करू नका, आम्हाला न्याय हवा आहे। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांनी मुंबईचे पोलीस आयुक्त असतील त्याचप्रमाणे गुन्हे विभागाचे अधिकारी आणि स्वतः झीशान सिद्दीकी यांच्यासोबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळणार आहेत। नेमकं काय संवाद साधतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र तुर्तास तरी झीशान सिद्दीकी आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। बरं तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। तर आपण पाहतोय झीशान सिद्दीकी हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि सलमान खान धमकी प्रकरणी दोन्ही प्रकरणांची खरं तर राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि त्याच प्रकरणी झीशान सिद्दीकी हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यासोबतच मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे देखील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत। तर विवेक फणसाळकर यांच्यासोबत गुन्हे विभागाचे अधिकारी देखील उपस्थित आहेत। आमदार झीशान सिद्दीकी हे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। त्यासोबतच मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे देखील देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत आणि विवेक फणसाळकर यांच्यासोबत काही अधिकारी देखील आहेत। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण तसंच सलमान खान धमकी प्रकरणी या दोन्ही प्रकरणांची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि त्याच प्रकरणी आमदार झीशान सिद्दीकी म्हणजेच बाबा सिद्दीकी यांचे पुत्र हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय, त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार आहे हे लवकरच समोर येईल। तुर्तास पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, काय अधिकचे अपडेट? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आता मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर त्याचप्रमाणे बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र झीशान सिद्दीकी यांची आता चर्चा सुरू झालेली आहे। कारण की सलमान खान यांना दिले गेलेलं धमकी प्रकरण असेल किंवा बाबा सिद्दीकी यांची झालेली हत्या त्या प्रकरणावर राज्य सरकार गंभीर आहे। यापूर्वी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा आम्ही लवकरच छडा लावू। या प्रकरणामध्ये काय नेमके धागदोरे आहेत आणि विविध काही अँगल आहेत त्या प्रत्येक अँगलचा आम्ही तपास करणार आहोत। आणि त्यानंतर झीशान सिद्दीकींनी केलेले ट्विट, माझ्या वडिलांच्या हत्येचा कोणीही राजकीय वापर करू नये, माझ्या वडिलांची जी हत्या झाली या संदर्भात आम्हाला न्याय हवा आहे। त्यामुळे आता नेमके काय इनपुट्स गृह विभागाला मिळालेले आहेत या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्त गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ब्रीफिंग देतील। त्याचप्रमाणे प्रामुख्याने क्राईमचे देखील प्रमुख अधिकारी या बैठकीमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतंय।
त्यामुळे नवीन काय माहिती समोर येते का बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणासंदर्भात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र बंद दाराआड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची आता बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये काही प्रमुख अधिकारी आणि सेक्रेटरी देखील आहेत। त्यामुळे नवे काही क्लू गृह विभागाला मिळतोय का, किंवा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा यापूर्वी जे शूटर होते बिश्नोई गँगचे, त्या बिश्नोई गँगच्या शूटरला नेमकी कुणी सुपारी दिली होती, काय वेगळा मुंबईचा राजकीय अँगल समोर येतोय का, या संदर्भात देखील आपल्याला मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र फडणवीस यांना ब्रीफिंग ठीक आहे तुषार, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। माजी महापौर आणि शिवसेना उभाटाचे नेते दत्ता दळवींना धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे। विक्रोळीतील मध्यवर्ती शाखेजवळ असलेल्या एका दुकानदारानं रस्त्यावरची जागा अडवून प्लास्टिकचे क्रेट ठेवले होते। हे प्लास्टिकचे क्रेट हटवल्यानंतर आणि हटवायला सांगितल्यानंतर दत्ता दळवींना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली। मुंबईतील विक्रोळी इथली ही संपूर्ण घटना आहे, त्याचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आला आहे। तर आपण दृश्य पाहतोय, विक्रोळीमधली ही दृश्य आहेत। माजी महापौर दत्ता दळवी यांना धक्काबुक्की करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आला। हा दुकानदार आहे, त्याचे प्लास्टिकचे क्रेट जे होते ते भर रस्त्यामध्ये होते, त्यामुळे अडचण निर्माण होत होती। तर दळवींनी याबाबत आवाज उठवल्यानंतर ते क्रेट बाजूला काढल्यानंतर त्यांना अशा प्रकारे शिवीगाळ करण्यात आला, धक्काबुक्की करण्यात आली। आपण हे दृश्य सध्या पाहतोय, हा व्हिडिओ सध्या हाती आलाय। प्लास्टिकचे क्रेट बाजूला केल्यामुळे शिवीगाळ अशा प्रकारे करण्यात आलाय। आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय, माजी महापौर दत्ता दळवींना धक्काबुक्की करण्यात आली आहे। विक्रोळीतील फेरीवाल्यांकडून ही धक्काबुक्की झाली आहे। प्लास्टिकचे क्रेट हे भर रस्त्यामध्ये ठेवले होते, त्यामुळे चालताना त्याचबरोबर इतर सगळ्या गोष्टींसाठी अडथळा निर्माण होत होता। ही बाब लक्षात आल्यानंतर हे क्रेट दत्ता दळवी यांनी हटवायला सांगितले, यांनी हटवले आणि त्यानंतर दुकानदार जो आहे तो आक्रमक झाला, त्यांनी धक्काबुक्की केली, शिवीगाळ केला आणि ही दृश्य सध्या आता आपल्या हाती येत आहेत। दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय की कशा प्रकारे आक्रमकता जी आहे ती दुकानदाराच्या स्वभावातून एकंदरीतच वर्तणुकीमधून आपल्याला दिसून येते। माजी महापौर आणि शिवसेना उभाटाचे नेते दत्ता दळवींना धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची ही घटना घडली आहे। विक्रोळीतील मध्यवर्ती शाखेजवळ ही संपूर्ण घटना घडली आहे। काही दुकानदारांनी रस्त्यावरती जागा जी होती ती अडवून ठेवली होती, प्लास्टिकचे क्रेट ठेवले होते। हे प्लास्टिकचे क्रेट हटवल्यानंतर दत्ता दळवींना शिवीगाळ करण्यात आला, धक्काबुक्की करण्यात आली। मुंबईतल्या विक्रोळीमधली ही संपूर्ण घटना आता समोर आली आहे, ह्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। तर याबाबत आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी अविनाश माने आहेत। अविनाश, काय हा संपूर्ण प्रकार आहे, कशी कारवाई होतीये? नक्की जर पाहिलं तर हे माजी महापौर दत्ता दळवी आहेत, त्यांच्या शिवसेना नेते। मी तुम्हाला थोडा वेळ थांबवतेय, आपल्याबरोबर दत्ता दळवी आहेत। दत्ताजी, अशा प्रकारे दुकानदारांचा हा व्हिडिओ समोर आलाय, अशा प्रकारे दुकानदारांचा उद्दामपणा आहे तो यातून समोर येतोय, काय तुमची प्रतिक्रिया? फेरीवाल्यांना जास्त माज आलेला आहे। पूर्ण मुंबई शहरामध्ये, उपनगरामध्ये फेरीवाल्यांचा जो हैदोस आहे याला कारणीभूत हे महानगरपालिकेचे हप्तेखोर अधिकारी आहेत। त्यानंतर तिथे असणारे लोकप्रतिनिधी खरं म्हणजे हे रस्ते लोकांचे आहेत, ते मोकळे करून देणं लोकप्रतिनिधींचं सुद्धा काम आहे। मी सुद्धा 15 वर्ष नगरसेवक आहे, त्याच भागामध्ये होतो, पण एकाही फेरीवाल्याची हिंमत नव्हती रस्त्यावर बसायची। त्यावेळी आम्ही अशा फेरीवाल्यांना काय बोलले तर ठोकून काढायचो, परंतु आता परिस्थिती बदललेली आहे। आमच्यासारख्या एखाद्याने फेरीवाल्याच्या कानफटात मारायचं म्हणजे कायदा सुव्यवस्था हातात घेणं होतं। त्यामुळे मी त्या दिवशी थोडाफार गप्प राहिलो। हा फेरीवाला एक तर दुकान, पुन्हा 4 फाट्या, पुन्हा 3 क्रेट रस्त्यावरती, म्हणजे 40-45 फुटाचे रस्ते लोकांना 10 फूट सुद्धा चालायचे ठेवायचे नाही। ही खरं म्हणजे एसवाडचे अधिकारी हे सगळे हप्तेखोर आहेत। हप्ता गोळा करणं हा एसवाडच्या अधिकाऱ्यांचा, लायसन डिपार्टमेंटचे असतील किंवा अन्य डिपार्टमेंटचे असतील, सगळे हप्तेखोर आहेत। त्यानंतर लोकप्रतिनिधींचा पण जसा लक्ष असायला पाहिजे की आपले नागरिक आहेत, आपल्या नागरिकांना त्रास होतोय, आपले नागरिक चालू शकत नाही, महिला चालू शकत नाही, महिलांना धक्काबुक्की होते, परंतु याच्याकडे कोणाचाही लक्ष नाही आहे। हे म्हणून हे फेरीवाले माजलेले आहेत। फेरीवाल्यांना सरळ करायला जास्त वेळ लागत नाही, परंतु हे करत असताना पुन्हा कायदा सुव्यवस्था बिघडेल, या सगळ्या गोष्टी बघून सगळं करावं लागतं। आणि म्हणून मी त्या फेरीवाल्याला विरोध केला, बाबा हे तुझं बरोबर नाहीये, तू मराठी असतील आणि कोण असतील, मराठीचा मुद्दा नाहीये, युपीचा मुद्दा नाहीये, पण लोकांच्या समस्याचा कोण मागणार आहे? बरोबर, लोकांना रस्ता मिळाला पाहिजे ना चालायला। आणि त्यामुळे ते त्या दिवशी थोडं झालं,
आणि मी त्याची रितसर तक्रार करून ठेवलेली आहे. आणि त्यामुळे रितसर तक्रार केली, त्याला वाटतं त्याला बोलून घेतलं होतं, त्याचं काय झालं मी बघितलं नाही, पण त्याचा फॉलोअप मी करणार आणि या फेरीवाल्यांच्या मागे सुद्धा मुंबईचा माजी महापौर म्हणून मागे लागणार. जी, तर अशाच प्रकारच्या घटना सातत्यानं घडताना दिसतात. यावरती आता दत्ता दळवी यांचं मत देखील आपण ऐकलंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.